काही मित्रांनी सुचवल्याप्रमाणे कवितेचा संदर्भ, त्यामागची भूमिका स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. कळत्या न कळत्या वयात अचानक कोणीतरी आवडू लागतं. जगण्या वागण्याचे संदर्भ बदलतात. काही वेळा भावना व्यक्त होतात तर बऱ्याचदा अव्यक्तच राहतात. ते नाव कधी तळहातावर लिहून पुसलं जातं तर कधी वहीच्या शेवटच्या पानावर लिहून खोडलं जातं आणि कधी मनाच्या कोपऱ्यात लिहून जपलं जातं. त्या नावावर काळाचे थर जमत जातात. ते नाव पुसट होत जातं आणि अचानक एक दिवस काळ्या मेघांची गर्दी होते. पहिला पाऊस बरसू लागतो. त्या नावावरची धूळ पुसली जाते. मन भूतकाळात हरवून जातं आणि वर्तमानात काही सुचेनासं होतं. तुझ्याशिवाय कधी कधी सुचेनासं होतं. उघड्या डोळ्यांनीही कधी दिसेनासं होतं. तुझी गाणी, तुझ्या गोष्टी, तुझी एक एक आठवण, तुझं रबर, तुझी पेन्सिल, तुझी एक एक साठवण. कुठं जपून ठेवलंय मला आठवेनासं होतं. तुझ्याशिवाय कधी कधी सुचेनासं होतं. तोच रंग, तोच गंध, तेच गोरे गाल, तीच नजर, तीच अदा, तीच मंद चाल. घुटमळणारं मन परत येईनासं होतं. तुझ्याशिवाय कधी कधी सुचेनासं होतं. सुंदर डोळे, नाजूक भोळे, त्यावर काजळ काळं, कधी वेणी कधी मनी, केस विणती जाळं. जाळ्यामधून वेडं मन सुटेनासं होतं. तुझ्याशिवाय कधी कधी सुचेनासं होतं. तोच पाऊस, तेच वळण, तेच जुनं गाव, तीच घरं, त्याच भिंती, भिंतींवरचं नाव. किती लावला रंग तरी मिटेनासं होतं. तुझ्याशिवाय कधी कधी सुचेनासं होतं. उघड्या डोळ्यांनीही कधी दिसेनासं होतं.